हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की। देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा, द्वारकेचा राणा पांडवागर। प्रस्तुत संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग साधकांचे मायबाप ज्ञानोबराय, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय यांच्या हरिपाठातील प्रथम अभंग आहे। देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी गेल्या। प्रत्येक जीवनात प्रत्येक मनुष्याला आपल्या जीवनामध्ये मुक्ती पाहिजे असते, मोक्ष पाहिजे असतो, सुख पाहिजे असतं। पण सुख शोधत असताना मनुष्य काय करतो, तर त्याला सुख तर हवं असतंय पण देव नको असतोय। ज्ञानोबराय सांगतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी गेल्या। देवाच्या दारात उभा राहिल्याशिवाय तुम्हाला मुक्ती भेटणारच नाहीत, किंबहुना त्या मुक्तीची प्राप्तीच तुम्हाला होणार नाही। मग काय करावं लागेल, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, मोक्ष पाहिजे असेल, तर तुम्ही अगोदर त्या देवाच्या दरवाजामध्ये उभं राहिलं पाहिजे। मग देवाचे दरवाजे कोणते आणि देव कोणता, देवाचं द्वार कोणतं आणि किती क्षण त्या देवाच्या दरवाजामध्ये उभं राहायचं आहे, याचा संप्राप्त सेवेमध्ये आपण विस्तृत चिंतन पाहणार आहोत। प्रथम देवाची द्वारी, तो देव कोणता। आता आपल्याला मोक्षाची प्राप्ती तर करून घ्यायची आहे आणि आपल्याला देव तर नको आहे। म्हणजे कसं झालं बघा, देव आणि सुख, देव आणि मोक्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। म्हणजे एका बाजूला देव आहे, एका बाजूला सुख आहे। म्हणून माऊलींचंच उदाहरण आहे। माऊली सांगतात, काय सांगतात माऊली, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार। म्हणजे सर्व सुखाचं जे आगर आहे ते परब्रह्म परमात्मा आहे। म्हणजे त्या परब्रह्म परमात्म्याच्या दरवाजामध्ये आपल्याला उभं राहायचंय। किती वेळ उभं राहायचंय, एक क्षण उभं राहायचंय। देवाची द्वारी उभा क्षण भरी, मग तो देव कोणता। आता आपल्याला कळलं की मोक्ष जर मिळवायचा असेल तर देवाच्या दरवाजामध्ये आपल्याला उभं राहायचंय, सुख मिळवायचंय देवाच्या दरवाजात आपल्याला उभं राहायचंय, विश्रांती मिळवायची देवाच्या दरवाजात आपल्याला उभं राहायचंय। पण तो देव कोणता, मग तो देव सगुण आहे की निर्गुण आहे। नवे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, हा तो देव सगुण आहे का निर्गुण आहे। नवे तो देव आहे कसा, आणला कुणी, कुठून आला, तर आपल्या संतांनी तो देव आणला। आणिला हा रूपा भळे, खळे करुणी हरिदासी। निर्गुण असणारा परब्रह्म परमात्मा सगुण रूपाला आला आणि तो सगुण रूपाला आलेला देव, आणि त्या देवाच्या दारामध्ये आपल्याला उभं राहायचं आहे। किती वेळ उभं राहायचं आहे, एक क्षण उभं राहायचंय। तेच माऊली सांगतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी। तो देव आहे नेमका कोणता आणि तो देव आला कसा, त्या भगवंतापासूनच आपली निर्मिती आहे। कारण कसं, ममे वंशे जीव लोके जीवभूत सनातनः, या उक्तीनुसार आपण त्या परब्रह्म परमात्म्याचेच अंश आहोत। म्हणजे परब्रह्म परमात्मा सुखरूप आहे। सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो। मग माझ्या पांडुरंग परमात्म्यासारखा, माझ्या देवासारखा सुखरूप कुणीच नाही। मग असा सुखरूप असणारा देव, त्या देवापासूनच आपली निर्मिती आहे। म्हणून महाराज सांगतात, एकलेची न कंठे म्हणून येणे, निर्माण केली 14 भुवने। म्हणजे ज्याच्यापासून सकळ महिमंडळ ही झाले, असे सर्वांची निर्मिती करणारा सुखरूप असणारा पांडुरंग परमात्मा म्हणजे परब्रह्म, त्या परब्रह्माच्या द्वारावरती आपल्याला एक क्षण उभं राहायचंय। म्हणजे देव कोणता हे तर आपल्याला समजलं। आता त्या देवाच्या दारात आपल्याला एक क्षण उभं राहायचंय। म्हणजे नेमकं काय करायचंय, तुकोबराय सांगतात की बाबा देव आपल्याला कळला पाहिजे, देव समजला पाहिजे। मग देव आपल्याला समजून देणाऱ्या दोनच गोष्टी आहेत या विश्वामध्ये, एक आहे संत आणि दुसरा आहे वेद। पण वेदाकडे जर आपण गेलो आणि वेदाकडे जर म्हटलं मला देव कळवून द्या,
तर वेदाची जी भाषा आहे महाराज म्हणले ती कठीण आहे, सूक्ष्म आहे, दुस्तर आहे, पण संतांची जी भाषा आहे ती कोवळे कोवळे शब्द मंजुळ, म्हणजे अगदी सहज साध्या सरळ सोप्या भाषेतून संत देव आपल्याला कळवून देतात. पण आपण जर वेदाकडे गेलो तर वेदाची भाषा कठीण आहे, सूक्ष्म आहे, दुस्तर आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. की त्या वेदाच्या ज्या दुर्गम वाटा होत्या त्या दुर्गम वाटा संतांनी मोडल्या आणि त्या वाटा अतिशय सुलभ, सुखकर आणि सुखरूप अशा केल्या. आणि मग त्या सुखरूप परमात्म्याची ओळख आपल्याला झाली. मग आता त्या सुखरूप परमात्म्याच्या ओळखीनंतर आपल्याला काय करायचंय तर त्याच्या द्वारामध्ये एक क्षण उभा राहायचं. देवाची द्वारी उभा क्षण भरी. मग आता तो देव कोणता तो तर आपल्याला समजले. आता सकळ दैवाचे दैवत उभे असे कीर्तनात. सगळ्या दैवांचं दैवत कोण आहे तर महाराज म्हणले माझा पांडुरंग परमात्मा आहे. मग आता देवाची ओळख झाली आपल्याला. मग त्या भगवंताच्या द्वारामध्ये एक क्षण आपल्याला उभं राहायचं. देवाची द्वारी उभा क्षण भरी. मग ते द्वार कोणतं तर महाराज म्हटले प्रथम द्वार आहे अधिकार. अधिकार हे पहिलं द्वार आहे. कारण परमार्थ करण्याचा अधिकार हा प्रत्येक मनुष्याला आहे. किंबहुना भगवान गीतेमध्ये सांगतात, अर्जुना मनुष्यजात सकळ स्वभावताच भजनशीळ, झाले असती केवळ माझ्याची ठाई. की या मनुष्यजातात सगळे मनुष्य, सगळा जीव हा माझी भक्ती करणार आहे. मनुष्यजात सकळ स्वभावता भजनशीळ, झाले असती केवळ माझ्याची ठाई. माझ्याच ठिकाणी हे मनुष्य सगळे भजनशील झाले. पण महाराज म्हणले कोणत्या देवाची पूजा करावी आणि कोणत्या देवाला शरण जावं हे मनुष्याला समजत नाही. म्हणजे जसं बघा माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की बाबा अर्जुनाच्या मनामध्ये द्वंद्व अवस्था निर्माण झाली. मग भगवंतांनी अर्जुनासाठी गीता सांगितली. आणि मग माऊली सांगतात की बाबा अहो अर्जुनाची पांती परीसने या योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. म्हणजे माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगत असताना आपल्याला अर्जुनाच्या पंक्तीला नेऊन बसवलं. आणि अर्जुनाच्या पंक्तीला नेऊन बसवून माऊली सांगतात की जसा अर्जुनाचा अधिकार आहे तसाच तुमचाही अधिकार आहे. म्हणून परमार्थ करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. परमार्थ करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. नवे नवे तुकोबाराय सांगतात, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. योग वसिष्ठामध्ये देवाच्या दरवाजात उभं राहण्यासाठी देवाचे 8 दरवाजे सांगितलेत. आणि त्या 8 दरवाजामधला प्रथम दरवाजा आहे अधिकार. आणि तो अधिकार प्रत्येकाला पाहिजे. मग देवाच्या दरवाजात उभं राहण्यासाठी प्रथम पाहिजे अधिकार. मग परमार्थ करण्याचा अधिकार तर प्रत्येकाला आहे, पण परमार्थात उतरल्यानंतर प्रत्येकाचा अधिकार भिन्न आहे. जसं की आपल्या पुराणामध्ये सांगितलं जातं, काकक कृष्ण पिकक कृष्ण, काकक काक पिकक पिका. हा कावळा आणि कोकिळा दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. बघा परमार्थ करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण परमार्थात उतरल्यानंतर प्रत्येकाचा अधिकार भिन्न आहे. कसा भिन्न आहे बघा. वसंत ऋतू आहे, वसंत ऋतूमध्ये श्रावण महिना आहे, वसंत ऋतू आहे. आणि वसंत ऋतूमध्ये मस्त एका झाडाच्या फांदीवरती कोकिळा बसलेली. आणि मग बसलेली होती, त्या कोकिळेच्या गळ्यामध्ये मोत्याचा कंठा होता. आणि कावळ्यानं सहज जाताना पाहिलं की कोकिळेच्या गळ्यामध्ये काल परवा तर आपण पाहिलं तर मोत्याचा कंठा नव्हता. आणि आज अचानक कोकिळेच्या गळ्यामध्ये हा मोत्याचा कंठा कुठून आला विचारावं म्हणून कोकिळेपाशी गेला. विचारलं, कोकिळाताई काल परवा आपण भेटलो, तुझ्या गळ्यामध्ये मोत्याचा कंठा नव्हता आणि आज अचानक तुझ्या गळ्यामध्ये मोत्याचा कंठा दिसतोय, कारण काय? तिनं सांगितलं, अरे दादा वसंत ऋतू चालू आहे आणि या वसंत ऋतूमध्ये माझं काल इंद्राच्या दरबारामध्ये गायन झालं, उत्कृष्ट असं गायन झालं. आणि त्या गायनाला प्रसन्न होऊन इंद्रानं मला हा मोत्याचा कंठा भेट म्हणून दिलेला आहे. बघा विषय आपला चालू आहे, परमार्थ करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण परमार्थात आल्यानंतर प्रत्येकाचा अधिकार भिन्न आहे. कसा भिन्न आहे बघा. कारण आपलं द्वार या शब्दावरती विवेचन चालू आहे आणि आपलं प्रथम द्वार आहे अधिकार. अधिकार कसा भिन्न आहे बघा. कावळ्याच्या मनामध्ये मत्सर निर्माण झाला. कावळ्याने विचार केला, कोकिळेचं गायन जर स्वर्गात होऊ शकतो तर माझा अधिकार काय कमी का? मग माझंही गायन स्वर्गामध्ये झालं पाहिजे. कावळा स्वर्गात गेला, इंद्राची गाठ घेतली आणि सांगितलं, काल कोकिळेचं गायन तुम्ही ऐकलं, आज माझंही ऐका.
इंद्राने विचार केला आपला अतिथी आहे, अभ्यंगत आहे. हो म्हणले ठीक आहे, आज तुझंही गायन ऐकू. दरबार भरवल्यानंतर कावळ्याला सांगितलं करा तुमचं गायन चालू. मग चालू केल्यानंतर मग कशी तरी कावळ्याची काव 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 संपल्यानंतर इंद्राने विचारलं, हा म्हणले छान झालं, जे काय असेल ते तुमची बिदागी घ्या आणि या. मग शांत बसव ना कावळ्याने. तरी कावळ्याने प्रतिप्रश्न केला इंद्राला, कसं वाटलं माझं गायन. म्हणजे किंबहुना आम्हा महाराज मंडळींना सवयच असते की कीर्तन झालं की विचारायचं कसं वाटलं तुम्हाला कीर्तन. महाराज म्हणले तसं कावळ्यानेही विचारलं की कसं वाटलं तुम्हाला गायन. इंद्राने विचार केला आपला अतिथी आहे, अभ्यंगत आहे, पाहुणा आहे. त्यांनी सांगितलं ठीक होतं, जे काय तुमची विदागी आहे ती घ्या आणि या. मग शांत बसव ना. तरी पण कावळ्याने विचारलं, तरी तुम्ही आज माझं एकट्याच गायन ऐकलं. असा आमचा 12 जणांचा ग्रुप आहे, 12 जणांचा ताप आहे म्हटले, आणि आम्ही दररोज हे 12 जण मिळून गायन करतो. इंद्राने विचारलं असं कोण कोण आहे म्हटले तुझ्या ह्याच्यामध्ये. त्यानं सांगितलं मी एक आहे, कोल्हा आहे, हसवल आहे, डुक्कर आहे, गाढव आहे, उंट आहे, असा आमचा पूर्ण 12 जणांचा ताप आहे म्हटले. आणि अशा आम्ही 12च्या 12 जण दररोज पृथ्वीवर गायन करत असतोय. त्यावेळेस इंद्रानं सांगितलं एकेन फटित स्वर्ग हा, तुझ्या एकट्याच्या आवाजानं पूर्ण स्वर्ग फाटून गेला. धन्य ती पृथ्वी माता की ज्या पृथ्वी मातेवर तुम्ही 12 जण दररोज गायन करता. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, अधिकार हा प्रत्येकाला आहे, परमार्थ करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण परमार्थ दशेत उतरल्यानंतर महाराज म्हणले प्रत्येकाचा अधिकार भिन्न आहे, प्रत्येकाचा अधिकार भिन्न आहे. म्हणून अधिकार पाहिजे. देवाच्या दारात उभा राहायचंय ना आपल्याला, मग अधिकार पाहिजे. म्हणजे जसं की जेने विठ्ठल मात्रा घेतली त्यानं पथ्य सांभाळायलाच पाहिजे. म्हणजे देवाच्या दरवाजात जर आपल्याला उभा राहायचंय ना, तर पहिला आपला अधिकार पाहिजे. तो अधिकार प्रत्येकाचा असतो. पण महाराज म्हटले अधिकार परत्वे, परमार्थिक दशेत उतरल्यानंतर देवाच्या दारामध्ये आपल्याला उभा राहायचंय, आपला अधिकार आहे, मान्य आहे. महाराज म्हणले आता अधिकार आहे, आता दुसरी गोष्ट आहे की दुसरं द्वार कोणतं. तर महाराज सांगतात दुसरं द्वार आहे श्रवण. श्रवण इच्छेची पुढा दारवंटा सदा उघडा. श्रवण हे दुसरं द्वार सांगितलं. मग महाराज सांगतात की श्रवण 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 म्हणजे काय, तर त्या भगवंताचं गुण कानानं ऐकणं, त्या भगवंताची कथा कानानं ऐकणं. आणि मग हे श्रवण इच्छेचं जे द्वार आहे ते कसं आहे म्हटले महाराज, श्रवण इच्छेची पुढा दारवंटा सदा उघडा. श्रवण इच्छेची पुढा दारवंटा सदा उघडा. आता अधिकार तर आपल्याला प्राप्त झालेला आहे, परमार्थ करण्याचा अधिकार आपल्याला आहे, देवाच्या दारात उभं राहण्याचा अधिकार आपल्याला आहे. पण श्रवणाचा, महाराज म्हणले श्रवणाचाही अधिकार आपल्याला मिळतो. पण महाराज म्हणले आपलं श्रवण असं असावं जसं की भगवंताचं वर्णन सुदेव ब्राह्मणानं केलं, आणि त्या सुदेव ब्राह्मणानं जे भगवंताचं वर्णन केलं त्याचं श्रवण जे रुक्मिणी मातेनं केलं, रुक्मिणी मातेनं भगवंताच्या वर्णनाचं जे श्रवण केलं ना, त्यातच रुक्मिणी माता मूर्छित पडली. मूर्छित पडल्यानंतर दासी धावल्या, एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घालती वारा, एक म्हणती ही सुंदरा कृष्ण प्रीतीने पिडिली. महाराज सांगतात की रुक्मिणी मातेनं, रुक्मिणी आईसाहेबांनी भगवंताचं गुण रूप वर्णन श्रवण केलं, आणि श्रवण केल्यानंतर रुक्मिणी माता मला सांगते की मला त्या भगवंताची पत्नी होण्याचं भाग्य प्राप्त झालं. म्हणून श्रवण हे भगवंताच्या दारातला दुसरा दरवाजा आहे. मग श्रवणातून आपण भगवंताची पत्नी होण्याचं भाग्य जर मिळत असेल तर महाराज म्हणले श्रवण हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. आणि मग श्रवण करण्यासाठी महाराज म्हणले आता एखाद्याच्या दरवाजावरती आपल्याला जायचंय, आपल्या पाहुण्यांच्या जर आपण दारी गेलो आणि आपण बाहेर आलेलो आहे हे पाहून जर त्यांनी दार नाही उघडलं तर आपल्याला आज जावं वाटेल का? महाराज म्हणले नाही जावं वाटणार. मग तसं श्रवण इच्छेची पुढा दारवंटा सदा उघडा. इथं देवाच्या दारात श्रवण करायचंय ना, श्रवण हे एक द्वार आहे ना, मग श्रवणाचं द्वार, ज्ञानोबरायांचं द्वार अखंड उघड आहे, तुकोबरायांचं द्वार अखंड उघड आहे, नाथ महाराजांचं द्वार अखंड उघड आहे. श्रवण इच्छेची पुढा दारवंटा सदा उघडा. मग रुक्मिणी मातेनं जे सुदेव ब्राह्मणानं भगवंताचे गुण रूप वर्णन केले त्याचं श्रवण केल्यानंतर रुक्मिणी माता सांगते मी त्या भगवंताचे गुण रूप श्रवण केलं, आणि श्रवण केल्यामुळं मला काय प्राप्त झालं तर भगवंताची पत्नी होण्याचं भाग्य प्राप्त झालं.
वास्तविक पाहिलं तर आपण सगळेही भगवंताची पत्नीच आहोत, कारण मूळ पुरुष हा एकटाच आहे आणि त्या मूळ पुरुषापासून आहे मूळ माया, आणि त्या मूळ मायेनं जो आपला देह बनवलेला आहे, म्हणजे जो स्त्रीचा असो किंवा पुरुषाचा असो, त्या दोघांच्या ठिकाणीही मूळ माया एकच आहे, आणि त्या मायेनं हा जो स्त्रीचा देह असो किंवा पुरुषाचा देह असो, महाराज म्हणले आपल्याला दाढी आहे, मिशी आहे, म्हणून आपण पुरुष हा लौकिक अर्थानं असेल, पण अलौकिक अर्थानं आपण त्या भगवंताची पत्नी आहोत. नवे नवे महादनचे गुलाबराव महाराज ते स्वतः भगवान श्रीकृष्णाची स्वतःला पत्नी मानत असत, भगवान श्रीकृष्णाच्या नावानं कुंकू लावत असत आणि माऊलींची स्वतःला लेक मानत असत. डोळ्याने अंध असणारे गुलाबराव महाराज स्वतः भगवंताची पत्नी असण्याचा दावा करत होते, किंबहुना मी स्वतः श्रीकृष्ण परमात्म्याची पत्नी आहे असं सांगत होते. कारण प्रकृतीनं ज्यावेळेस मूळ मायेनं ज्यावेळेस हा देह बनवला, मग तो स्त्रीचा असेल किंवा पुरुषाचा असेल, दोघांच्या ठिकाणी ही माया एकच आहे. म्हणून महाराज सांगतात की बाबा आपण सगळेच त्या भगवंताची पत्नी आहोत. आणि ह्या नवे नवे तुकोबाराही सांगतात, हाची नियम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, घर रिगी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. तुकोबाराय सांगतात वरिले सावळे परब्रह्म, आम्ही त्या भगवंताचा परब्रह्माचा पती म्हणून स्वीकार केला. वरिले सावळे परब्रह्म कशाच्या जोरावरती, तर श्रवण इच्छेची या पुढा, दारवंटा सदा उघडा. त्या भगवंताचं श्रवण करावं लागतं. श्रवण केलं का मनन, मननातून निदिध्यास, निदिध्यासातून त्या भगवंताचा साक्षात्कार होतो. मग भगवंताच्या दारात उभं राहायचंय तर पक्क श्रवण आपल्याला करता आलं पाहिजे, आणि त्या श्रवणातून आपण भगवंताच्या दारामध्ये उभा राहू शकतो. रुक्मिणी मातेनंही तेच केलं. रुक्मिणी माता सांगते की मी भगवंताच्या गुणाचं श्रवण केलं, भगवंत मला प्राप्त झाले. तसं प्रत्येकानं वास्तविक पाहिलं तर आपण सगळेच भगवंताची पत्नी आहोत. कारण फक्त मूळ पुरुष कुणाला मानलं जातं तर शुकदेव मुनींना, जे विषय जिनोनी जन्मले ते शुकादी दादुले, म्हणजे शुक महर्षींना, शुकदेव मुनींना एक मूळ पुरुष म्हणजे पूर्ण पुरुष मानलं जातं, आणि अर्जुनाला एक पूर्ण पुरुष मानलं जातं. अर्जुन आणि शुकदेव मुनी हे दोघं सोडता प्रत्येक जीव हा भगवंताची पत्नी आहे आणि पत्नीच राहील. दृष्टांत सांगतात महाराज याच्यावरती. काय झालं, एकदा मीराबाई मेवाड प्रांतातून, राजस्थान प्रांतातून वृंदावनात आल्या, आणि वृंदावनात आल्यानंतर एका महंतांच्या घरी राहिल्यानंतर तिथं त्यांनी सांगितलं की देवाच्या दर्शनाला तर मी जाईल, कारण इथं आले म्हटल्यानंतर देवाचं दर्शन हे होईलच, पण इथं संत महंत भक्त जे काय आहेत ना, मला त्यांचं दर्शन अगोदर घ्यायचं आहे. मग प्रत्येकाच्या संतांच्या दर्शनाला जायच्या, दर्शन घेऊन यायच्या. आणि मग एके दिवशी ज्या यजमानांच्या घरी मीराबाई मुक्कामाला होत्या त्यांना विचारलं, झाले म्हणले सगळे संत? त्यांनी सांगितलं जवळजवळ सगळे झाले. जवळजवळ सगळे झाले म्हटल्यानंतर मीराबाईंनी विचारलं, कोण राहिले का? हो म्हणले, एक संत महात्मे राहिलेत, पण ते स्त्रीचं दर्शन घेत नाहीत म्हटल्याबरोबर तर मीराबाई म्हटल्या की ते स्त्रीचं दर्शन घेत नाहीत ना, मग मला तर त्यांचं दर्शन घ्यायचंच आहे. कारण विषय आपला चालू आहे की प्रत्येक जीव हा भगवंताची पत्नी आहे. मग त्यांनी सांगितलं, यजमानांनी सांगितलं, अहो आईसाहेब, ते स्त्रीचा वारा सुद्धा पडून घेत नाहीत, आणि तुम्ही तर त्यांचं दर्शन घ्यायचं म्हणताय. नको म्हटले, तुम्ही माझ्या घरी उतरलेला आहात, माझ्या घरी वास्तव्याला आहात, हे जर त्यांना समजलं तर ते मला श्राप देतील. नको नको, तुम्ही त्यांचं दर्शन घ्यायला जाऊ नका. मीराबाईंनी सांगितलं, लांबून तुम्ही मला त्यांची पर्णकुटी दाखवा. मग यजमानांनी लांबून फक्त खुणवून सांगितलं की हे त्या संतांची पर्णकुटी आहे. मीराबाई गेल्या, कुटीचं दार लावलेलं होतं, दार वाजवल्यानंतर आतून आवाज आला, कोण आहे? त्यांनी सांगितलं, मी मीरा राजस्थानवरून तुमच्या दर्शनाला आले. त्यांनी सांगितलं, आई, तुम्ही जरी माझ्या दर्शनाला राजस्थानवरून आला असाल तरी मी स्त्रीचं दर्शन घेत नाहीये, तुम्ही आल्या तशा परत जा. आता असं म्हटल्यानंतर त्यांनी परत जायला पाहिजे होतं, पण परत जातील त्या मीराबाई कसल्या? त्यांनी सांगितलं, मला माहिती की तुम्ही स्त्रीचं दर्शन घेत नाहीये, म्हणूनच मी म्हणते की मला तुमचं दर्शन घ्यायचंय. तुम्ही बाहेर या, डोळे सुद्धा उघडू नका, मी तुमचं दर्शन घेते आणि आल्या पावली परत जाते.
त्यांनी सांगितलं, आई तुम्ही अट्टहास विनाकारण करू नका, कारण मी स्त्रीची दृष्टी सुद्धा पडून घेत नाही, सावली सुद्धा पडून घेत नाही. आणि मीराबाईंनी सांगितलं, नाही म्हटले, तुम्ही जरी असं म्हणत असाल तरी पण मला तुमचं दर्शन घ्यायचंच आहे. त्यांनी सांगितलं, आई अट्टहास करू नका, हट्ट करू नका, पण शास्त्र सांगतं एक राजहट्ट, एक बालहट्ट आणि तिसरा स्त्री हट्ट. ऐकतील त्या मीराबाई कसल्या? त्यांनी सांगितलं, जीव गोस्वामींनी सांगितलं, ते जीव गोस्वामी होते, जीव गोस्वामींनी सांगितलं, आई मी पुरुष आहे आणि मी एका स्त्रीचं दर्शन कधीच घेत नाही. असं म्हटल्यानंतर मात्र मीराबाई रागवल्या आणि रागवून त्या म्हणतात, अरे या पृथ्वी तलावरती मूळ पूर्ण पुरुष असणारा श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि श्रीकृष्ण परमात्म्याला व्यतिरिक्त इथं वृंदावनात दुसरा कोण पुरुष आला? अरे आपण सगळे स्त्रिया आहोत त्या भगवंताच्या पट्टराने आहोत आणि एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीचं दर्शन घेणं हे कधीही वर्ज्य नसतं. असं ऐकल्याबरोबर धाड दिशे जीव गोस्वामीने दार उघडलं आणि साष्टांग लोटांगण घातलं मीराबाईच्या चरणावरती आणि सांगितलं, आई आजपर्यंत मी स्वतःला पुरुष मानत होतो, पण तो पुरुष एकटाच आहे, श्रीकृष्ण परब्रह्म परमात्मा, आणि त्या श्रीकृष्ण परब्रह्म परमात्म्याची पत्नी हे सगळे जीव आहेत. म्हणून महाराज सांगतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. की देवाच्या दरवाजात तर आपल्याला उभं राहायचंय, पण कशा पद्धतीनं? महाराज म्हणले, श्रवण हे एक द्वार आहे देवाच्या दरवाजामध्ये उभं राहण्याचं. उर्वरित चिंतन आपण ते उद्याच्या सत्राला करणार आहोत. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.